नमस्कार. महिला दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. वुमन्स डे आपण खूप छान सेलिब्रेट करतो. केक्स, गिफ्ट्स, खूप सगळ्या ऑफर, खूप शॉपिंग. पण हा वुमन्स डे खरं का साजरा केला गेला माहितीये? सांगते. स्त्री-पुरुष समानता हा काही फक्त आपल्याकडचा विषय अशातला अजिबात भाग नाही हां. त्या काळी युरोप, अमेरिकामध्ये सुद्धा महिलांना समान अधिकार नव्हते. तिथेही वर्णभेद, लिंगभेद हा होताच. अजूनही असेल, आहे माहित नाही. पण होता, तेव्हा होता. आता झालं असं, की साधारण 1907 मध्ये अमेरिकेच्या स्टुटगार्टमध्ये एक परिषद भरली. आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद. ह्या परिषदेच्या पुढच्या अधिवेशनाला म्हणजे 8 मार्च 1908 मध्ये क्लोरा झेटकिन नावाची एक कार्यकर्ती उभी राहिली आणि तिने एक परखड मत मांडलं. ते मत काय होतं? की महिलांना मतदानाचा हक्क मिळावा ही तिची प्रमुख मागणी होती. याच्याशिवाय कामाचे 10 तास, कामाच्या ठिकाणी 10 तासांचा दिवस असणे, महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळणे, महिलांना वर्ण, लिंग याच्या बरोबरीनेच मालमत्ता आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळायला हवे, अशा काही प्रमुख मागण्या ह्या क्लोरा झेटकिनने मांडल्या. पुढे 1910 मध्ये ह्याच क्लोरा झेटकिनने 1908 मध्ये झालेल्या परिषदेची आठवण म्हणून 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी ठेवली. पुढे यथासावकाश संयुक्त राष्ट्रांनी ती मागणी मान्य केली. आणि ह्या अधिवेशनाचा परिणाम असा झाला की साधारण 1918 मध्ये इंग्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा महिलांनी मतदान केलं. आणि पुढे 1919 ला अमेरिकेमध्ये. हळूहळू हे लोन आपल्या भारतातही आलं. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा महिलांना आपसुकच मतदानाचा अधिकार मिळाला. तर आजचा हा जो महिला दिन आहे ना, हा महिलांसाठी जितका विशेष आहे त्याही पेक्षा हा आपल्या समानतेचा लढा आहे. कधी काळी कोणीतरी आपल्या आजच्या समानतेसाठी, आपल्या आजच्या सोशल स्टेटससाठी लढा दिलाय. अशी ही महिला दिनाची कहाणी. 60 उत्तरी कहाणी 5 उत्तरी सुफळम संपूर्णम.